घडामोडी। उभाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आप अशा सगळ्यांनी पक्षांनी आता एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना। बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचारांचा हा धनुष्यबाण आहे। या शिवसेनेत कोणी मालक आणि नोकर नसून ही शिवसेना कार्यकर्त्यांची आहे, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात काल पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान बोलताना केले। तसे विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकावायचा आहे, असेही ते म्हणाले। ठाण्याच्या आनंद आश्रमात काल सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, अहिल्यानगर, नागपूर, कन्नड, मुंबईतील चेंबूर आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, वाडा, शहापूर या भागातील उभाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आप पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। यानंतर शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विरोधकांवर टीका केली। काही जण म्हणत होते की सुप्रीम कोर्ट झाले, आता जनतेच्या न्यायालयात जाऊ, पण विधानसभा निवडणुकीत आपले 60 आमदार निवडून आल्याने खरी शिवसेना कोणाचीही जनतेने ठरवले। काही जणांना स्वप्न पडले होते, त्यांनी मंत्रिमंडळही तयार केले होते, हॉटेलही बुक केले होते, पण जनतेने आणि लाडक्या बहिणीने त्यांचे बुकिंग रद्द केले, असा टोलाही त्यांनी लगावलाय। 2.5 वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन केले, विकासाबरोबरच कल्याणकारी योजना राबवल्या, यामुळे महायुतीचा बहुमताने विजय झाला। लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी, युवक, ज्येष्ठ अशा सर्वांनी भरभरून मतांचा वर्षाव केला आणि मी सांगत होतो त्याप्रमाणे विरोधक चारही मुंड्याचीत झाले, असेही ते म्हणाले। मी विधानसभेत म्हणालो होतो, देवेंद्र फडणवीस आणि मी असे आम्ही दोघे 200 आमदार निवडून आणू, नाहीतर गावाला शेती करायला जाऊ, पण आम्ही दोघांनी 232 आमदार निवडून आणले। निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीने सावत्र भावाची जागा दाखवली आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसून टाकले, फेसबुक लाईव्ह करणाऱ्या फेसबुक लाईव्ह करायला पाठवून दिले, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। मालमत्ता तसेच पाणी देयकाच्या वसुलीसाठी मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी देतात काल नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांनी वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद देत नसलेल्या 10 लाखापेक्षा अधिकचा कर थकविणाऱ्या थकबाकीदारांच्या आस्थापनेसमोर ढोल ताशे वाजवले। या प्रकारानंतर काही मालमत्ता धारकांनी धनादेश दिले, तर काहींनी कर भरण्यासाठी मुदत मागितली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ झाली असली तरी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी 2.5 महिने शिल्लक राहिले आहेत। मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट 857 कोटी रुपये असून आतापर्यंत 576 कोटींची वसुली झाले, तर पाणी देयकाच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या वसुलीचे लक्ष्य 225 कोटी रुपये असून त्यापैकी 80 कोटीची वसुली झालेली आहे। त्यामुळे उर्वरित कर वसुलीसाठी आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच एक बैठक घेऊन अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या। मालमत्ता कर आणि पाणी देयकातून येणारा महसूल हा महापालिकेच्या आर्थिक नियोजनाचा सगळ्यात महत्त्वाचा आधार आहे, त्यामुळे या दोन्हींच्या वसुलीची उद्दिष्ट पूर्ती तातडीने व्हावी, असे आयुक्त राव यांनी बैठकीत स्पष्ट केले। परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी आपापल्या विभागातील मोठे थकबाकीदार शोधून त्यांच्याकडून चालू वर्षाची रक्कम आणि थकबाकी वसूल करण्यासाठी कृती आराखडा निश्चित करावा। आवश्यक तेथे जप्ती आणि पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात यावी, असेही आदेश आयुक्तांनी दिले होते। ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील 10 लाखापेक्षा अधिक कर थकविणाऱ्यांची यादी तयार केली। वारंवार आवाहन करूनही थकबाकीदार प्रतिसाद देत असल्यामुळे त्यांच्याकडून कर वसुली करण्यासाठी पाटोळे यांनी अनोखी पद्धत अवलंबली। या थकबाकीदारांच्या आस्थापनेजवळ जाऊन ढोल ताशे वाजवत मालमत्ता कर भरण्यास सांगितले। या प्रकारामुळे काहींनी थकीत करायचे धनादेश दिले, तर काहींनी कर भरण्याची मुदत मागितले। भारतातील प्रत्येक घर, प्रत्येक उद्योग कार्बन न्यूट्रल व्हावा, हे आपले ध्येय आहे। तेव्हा हवामान बदलासाठी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे पर्यावरणपूरक बदल घडवून इतरांनाही या कृतीबद्दल सांगा, त्यामुळे आणखीन 10 जण प्रभावित होऊन खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरुवात होईल, असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय युवा पर्यावरण संशोधक कुमारी प्राची शेगावकर यांनी दिला आहे। ठाण्यात आयोजित 39व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प काल गुंफताना
26 वर्षीय कुमारी प्राची हिने हवामान बदल जबाबदारीतून संधीकडे या विषयावर ठाणेकरांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, माधुरी ताम्हाणे उपस्थित होत्या. तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक सुरेश कांबळे, दीपक जाधव, शरद पुरोहित, माजी उपमहापौर सुभाष काळे, टीजीएसबीचे शरद घांगल, विद्याधर वैशंपायन, आशाताई कुलकर्णी, निलमा डावखरे आदीसह शेकडो नागरिक उपस्थित होते. हवामान बदल ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढत असून या सातत्याने वाढ होत आहे. प्रामुख्याने वातावरणातील हरितगृह वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे तापमानात वाढ होत आहे. याचा अभ्यास करण्यासाठी शेतकरी, कचरा वेचक, स्वच्छता कर्मचारी आणि वस्त्यांमधील लहान मुलांशी संवाद साधत तसेच अनेक संस्था संघटनांच्या भेटी घेतल्याचे स्पष्ट करून प्राची शेगावकर हिने हवामान बदलासाठी भारतासह जगभर लोक चळवळीतून करीत असलेल्या भागीरथ प्रयत्नांची गाथा श्रोत्यांसमोर मांडली. हवामान बदलाचे मानवी जीवनावर परस्पर संबंधित परिणाम होतात. दुष्काळ आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जगभरात दरवर्षी 20 कोटी लोक स्थलांतरित होतात. अनेकांना अन्न मिळवणे शक्य होत नाही. जंगले नष्ट होतात, वणवे पेटतात, दुष्काळ पडतोय. या नैसर्गिक तसेच मानवी क्रियाकल्पामुळे होणाऱ्या 15 घसरण बिंदूंचा हवामान बदलामध्ये गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे नमूद करून प्राचीने दैनंदिन आयुष्यात आपण करीत असलेल्या अनेक गोष्टींमधून स्वतःवर होणारे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी दररोज 8 लाख लिटर पाणी लागणार असून या पाण्याचा पुरवठा नागला बंदर आणि कोलशेत भागातील मल जल शुद्धीकरण केंद्रातून करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्यास वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जलवाहिनीद्वारे हा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या पाण्याच्या पुरवठ्यासाठी पैसे आकारण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याने यातून पालिकेला उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. ठाणे ते बोरिवली या प्रवासासाठी नागरिकांना घोडबंदरहून मीरा रोड मार्गे वळसा घालून प्रवास करावा लागतो. या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असल्यामुळे कोंडीची समस्या निर्माण होते. या कोंडीतून नागरिकांना प्रवास करावा लागत असल्याने त्यांचे हाल होतात. या प्रवासात त्यांचा वेळ आणि इंधनही वाया जाते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाकडून ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रकल्पाचे काम करण्यात येत असून या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर 12 मिनिटात पार करणे शक्य होणार आहे. घोडबंदर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराखालून हा मार्ग तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. या प्रकल्पाच्या कामासाठी दररोज 8 लाख लिटर इतके पाणी लागणार आहे. या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी MMRDAने ठाणे महापालिकेकडे केली होती. हा पाणी पुरवठा कसा करायचा यावर गेले काही दिवस विचार सुरू होता. दरम्यान मल शुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी या प्रकल्पासाठी देण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत झाला आहे. या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 80हून अधिक टँकर लागू शकतात. या टँकरच्या वाहतुकीमुळे कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते आणि त्याचबरोबर टँकर वाहतुकीचा खर्चाचा भारी पडेल. तसेच इतक्या टँकरची व्यवस्था करणे शक्य नाही. त्यामुळे जलवाहिनीद्वारेच पाणी पुरवठा करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडून परिचालनापोटीची करोना काळापासूनची तब्बल 52 कोटीची थकबाकी आहे. परिणामी कंपनीमार्फत चालवण्यात येणाऱ्या तब्बल 240 बसेस कधीही बंद ठेवण्याची पाळी
परिवहन प्रशासनावर येण्याची चिन्हे आहेत. अशी परिस्थिती ओढवल्यास रस्त्यावर TMTच्या 380 पैकी केवळ 150 बसेसच रस्त्यावर धावू शकणार आहेत. परिणामी सर्वसामान्य ठाणेकर प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होण्याची शक्यता आहे. ठाणे परिवहन सेवा ही सर्वसामान्य ठाणेकर प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. आजच्या घडीला TMTच्या तब्बल 380 पेक्षा अधिक बसेस रस्त्यावर धावत आहेत. तर या बसेसमधून जवळपास 2.25 लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. परिवहनच्या ताफ्यात 400 पेक्षा अधिक बसेस असून यामध्ये 380 बसेस रस्त्यावर धावतात. यामध्ये जवळपास 244 बसेस हे खाजगी कंपनीच्या माध्यमातून चालवण्यात येत असून वाहक आणि चालक संबंधित कंपनीच्या माध्यमातून पुरवले जातात. मात्र करोनापासून संबंधित कंपनीची तब्बल 52 कोटीची थकबाकी असून ही थकबाकी अद्याप देण्यात आलेली नाही. या संदर्भात संबंधित कंपनीसोबत परिवहन प्रशासनाची चर्चा सुरू असून यामध्ये थकबाकी मोठ्या प्रमाणात थकल्याने थकबाकी लवकर भरा, अन्यथा 240 बसेस चालवणे कठीण होणार असल्याचा इशाराच कंपनीने दिला आहे. असे झाल्यास सध्या रस्त्यावर धावत असलेल्या 380 बसेसपैकी 240 बसेस जर रस्त्यावर धावल्या नाहीत तर केवळ 150 बसेसच रस्त्यावर धावणार असून यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांचे मात्र चांगलेच हाल होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने या संदर्भात गांभीर्याने विचार करून अनुदान स्वरूपात काहीतरी मदत करावी अशी परिवहन प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.